नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केलं. काय केलं की तुम्ही पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा. घरातलं तेल जे आपण वापरतो ते सुद्धा कमी प्रमाणामध्ये वापरा. तुम्ही सोनं एक वर्षभर खरेदी करू नका किमान. त्याच्यानंतर परदेश प्रवास किमान एक वर्षभर तुम्ही टाळा. तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं वर्क फ्रॉम होम करा. सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करा. अशा पद्धतीचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. का केलं आवाहन? तर जे काही युद्धसदृश सगळी परिस्थिती इराण अमेरिकेमधली आहे, आजही आपल्यापर्यंत तेल येण्यामध्ये अडथळे आहेत. तेलाचे भाव भडकलेले आहेत. म्हणजे प्रति बॅरल जे 65 रुपयांनी प्रति बॅरल मिळत होतं त्याची किंमत आता 100 ते 110 रुपयांवर पोचलेली आहे. अशा वेळेला आता डॉलर्स आपल्याकडे राखून ठेवण्यासाठी किंवा डॉलर्सचा वर जास्त खर्च होऊ नये, डॉलर्स जास्त बाहेर जाऊ नयेत, यासाठी म्हणून पंतप्रधानांनी हे आवाहन केलं आहे. चांगली गोष्ट आहे. पंतप्रधानांनी हे आवाहन केलं, अगदी चांगलं आहे. पण आज यावर टीका होतीये. अनेक विरोधी पक्ष जे आहेत, त्यांचे नेते जे आहेत, ते यावर टीका करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि त्याचं कारणही तसंच आहे. जर तुम्ही अशा पद्धतीचं आवाहन करताय तर याची सुरुवात ही तुम्हाला पहिल्या तुमच्यापासूनच करायला पाहिजे. तुमच्या अनेक मंत्र्यांचे, नेत्यांचे जे ताफे असतात त्या ताफ्यातल्या गाड्या तुम्ही कमी करा. हा मूळ साधा प्रश्न आहे. आणि ते जर तुम्ही करत असाल, तुम्ही परदेश दौरे, हे बघा, आज काही लोक असं म्हणतात की पंतप्रधानांचे परदेश दौऱ्यांवर बोलायला पाहिजे. मी असं म्हणेन, ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांना जावं लागेल. आम्ही हे कन्सिडरही करू. पण नेत्यांच्या परदेश दौऱ्यांचं काय? ते जे गाड्यांचे ताफे वापरतात, एका नेत्याच्या मागे 10-12 गाड्यांची गरज खरंच आहे का, याचा विचार देखील व्हायला पाहिजे. तो होताना दिसत नाही आहे. विरोधक टीका करणारच आहेत. विरोधकांना हे आयतं कोलीतही मिळालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांची बाजूसुद्धा बरोबर आहे की ही सगळी वेळ का आली, याच्या आधी उपाययोजना का नाही केल्या, हे तर ते विचारणारच आहेत. याच्यामध्ये आज राज ठाकरेंनी जे काही एक फेसबुक पोस्टवर एक पत्र लिहिलेलं आहे पंतप्रधानांना उद्देशून, ते पत्र फार बोलकं आहे. त्या पत्रामध्ये राज ठाकरे असं म्हणतात की तुमची आता मन की बात पुरे करा. तुमची मन की बात आता पुरे करा. आता लोकांना काय म्हणायचंय, आज काय खरी स्थिती आहे, हे तुम्ही सांगायला सुरुवात करा. तुमच्या मनाचं नका सांगू. त्याचबरोबर राज ठाकरे असंही म्हणतात की जर का तुम्ही आज हे देशवासियांना आवाहन करताय तर मग तुमच्या परदेश दौऱ्यांचं काय, तुमच्या गाड्या वापऱ्यांचं काय. आणि ते बरोबर आहे. म्हणजे राज ठाकरे याच्यामध्ये काही चुकीचं बोलतायत असं नाही आहे. राज ठाकरेंना बोलण्याचा अधिकार नाही आहे. त्यांनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं, असं जे काही भाजप नेते म्हणतायत हे अगदी चुकीचं आहे. अगदी चुकीचं आहे. एक लक्षात घ्या, जर भाजप नेते असं म्हणत असतील तर मला आता याच मुद्द्याकडे वळायचं आहे की मग भाजपचे नेते, भाजपचे मंत्री हे जे काही गाड्यांचा वापर करतायत, आणि ते सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर 24 तास सुद्धा अजून झालेले नाही आहेत. पण यामध्येच आज भाजप नेत्यांनी या आवाहनाला धूळ चारलेली आहे. कसं ते मी अगदी तुम्हाला पटवून सांगतो. पण त्याच्या आधी मी राज ठाकरे काय म्हणाले ते सांगितलं. शरद पवार सुद्धा फार महत्त्वाचं बोललेत. शरद पवार असं म्हणालेत की पंतप्रधान मोदींनी आता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काय खरंच देशासमोर कोणती समस्या आहे, काय संकट आहे, हे जाणून घ्यावं आणि ते देशवासियांच्या समोर मांडावं. राज ठाकरेंनी एक त्याच्यामध्ये उदाहरणसुद्धा दिलं आहे की 11-12 त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग, त्यावेळेला सुद्धा अशी परिस्थिती उद्भवलेली होती. पण मग तेव्हा असं आवाहन केलं का त्यांनी? नाही केलं. मग आज असं आवाहन का केलं जात आहे? जे याच्या आधी जेव्हा कच्च्या तेलांचे भाव प्रति बॅरल हे जेव्हा कमी होते तेव्हा तुम्ही पेट्रोलवरचा खर्च, पेट्रोलच्या किमती वाढवलेल्या होत्या, तेव्हाचा तुम्ही जो साठवलेला पैसा आहे तो कुठे गेला, याचं उत्तर द्या. असे सगळे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले. ठीक आहे,
ते विरोधकांचं काम आहे, विरोधक विचारतील, पण या प्रश्नांमध्ये तथ्य आहे हेही न विसरता कामा नाही आहे. पण आता आपण येऊयात की भाजप नेत्यांनी पंतप्रधानांच्या या आवाहनाला कशी धूळ चारली आहे, कशी केराची टोपली दाखवली आहे ते आपण बघूयात. आपण जाऊयात पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये एका भाजपच्याच नेत्यांनी 500 गाड्यांच्या ताफ्यासह शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. आता याला कोण काय बोलणार, याला पंतप्रधान काय बोलणार, खरं होणार आहे का त्यांच्यावर कारवाई काही? आज तुम्ही सामान्य जनतेला सांगता, सामान्य जनता ही पंतप्रधान म्हणून देशाच्या पाठीशी आहे. तुमच्या आवाहनाला सामान्य जनता प्रतिसाद देईल. का देईल? तर ही भारताची परंपरा राहिली आहे, ही भारताची संस्कृती राहिली आहे. जेव्हा जेव्हा देश अडचणीत आलेला आहे तेव्हा तेव्हा भारतीय देशाच्या पाठीशी उभं राहिलेला आहे, आजही राहील. पण मग तुम्ही सांगा, आज मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने 500 गाड्यांचा ताफा त्या नेत्यांनी बाहेर काढला, त्याच्यावर कोणती कारवाई होणार आहे? द्या उत्तर. पंतप्रधान तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे. उत्तर आता आपल्या राज्यातल्या, महाराष्ट्र राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनाही द्यावं लागणार आहे. काल मुख्यमंत्री आपले असं म्हणाले ना की राहुल गांधी यांना कोणीही विचारत नाही किंवा त्यांना पॉलिटिक्समध्ये कोणी विचारत नाही, अशा आशयाचं त्यांनी एक विधान केलं. त्यांना कळतच नाही. ओके, आपण काही काळासाठी धरून चालूयात तुमचं म्हणणं, पण तुमचेच आज अमित साटम जे या मुंबई शहराचे प्रमुख आहेत, आज ते नाले सफाई करण्यासाठी मुंबईभर फिरत होते. ते फिरताना या अमित साटमांच्या बरोबर 25 ते 30 गाड्यांचा ताफा होता. काय करायचा एवढा ताफा? म्हणजे मी माझ्या ऑफिसला चाललोय म्हणून 5 गाड्या घेऊन जायचं, हा कुठला न्याय आहे? 25 गाड्यांची गरजच काय आहे? महापालिकेतले अधिकारी आहेत, ओके, हरकत नाही. तुमच्याबरोबर 2-4 नगरसेवक आहेत, हरकत नाही. अरे एका गाडीमध्ये तुम्ही 5-6 जण बसा. अशा 4-5 जरी गाड्या झाल्या असत्या तरी चाललं असतं. 25 गाड्या यांची गरज काय होती? मग यातनं पेट्रोल डिझेल किती वापरलं गेलं, त्याच्यावरचा खर्च किती झाला, हे कोण विचारणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित साटमांना जाब विचारणार आहेत का? हा प्रश्न आहे. तुम्ही आम्हाला, जनतेला नक्की सांगा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, आम्ही करू. आम्ही आमच्या स्वयंपाकाच्या तेलातलाही वापर कमी करू. पण तुम्ही तसं करणार आहात का, हे आधी तुम्ही आम्हाला क्लिअर करा. तिकडे सोलापूरमध्ये जयकुमार गोरे, जे सोलापूरचे पालकमंत्री आहेत, त्यांनी आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीमध्ये जवळपास 100 गाड्यांचा ताफा हा तिथे आलेला होता. का? तर त्या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे सदस्य आले, अधिकारी आले, पदाधिकारी आले. बरं, ते कशातनं आले? ते आलिशान गाड्यातनं आले. आता आलिशान गाड्या ज्या आहेत त्या पाण्यावर तर चालत नाहीत. रोहित पवारांनी आज टोमणा मारलेला आहे की भाजपने आम्हाला सांगावं की तुमच्या गाड्या पाण्यावर चालतात का, असं कोणतं पाणी आहे ते आम्हालाही दाखवावं, आम्ही सुद्धा आमच्या गाड्या पाण्यावरच चालवू. तर त्यामुळे आज एवढ्या गाड्यांचा वापर होतोय, तुमचेच भाजपचे मंत्री हा वापर करतायत. या मंत्र्यांना कोण बोलणार आहे, यांना कोण जाब विचारणार आहे, यांच्यावर कारवाई होणार आहे का, हे आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा सांगावं की खरंच आमच्याही पक्षातनं जर असा वापर होत असेल तर आम्ही निश्चित त्या नेत्यावर, त्या मंत्र्यावर कारवाई करू. तरच आज देशातल्या जनतेला हे नक्की पटेल की जर तुम्ही तसं वागताय तर आम्ही सुद्धा तुम्हाला साथ द्यायला तयार आहोत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.